3-4 दिवसापूर्वी लोढा हाईट्स मध्ये काहीतरी पत्ते खेळताना काही लोक धरले गेले आणि त्या प्रकरणाशी माझं नाव जोडलं गेलं. आपल्याला एक थोडासा इतिहास सांगतो. लोढा हाईट्सच्या ठिकाणी एक तोरणमाळ वाडा होता, त्यात आमचा परिवार राहत होता आणि त्या ठिकाणी मग लोढा हाईट्सची लोढांनी घेतली. मग त्या ठिकाणी आमचा एक साईडला आमची एक आम्हाला सेपरेट आम्ही बिल्डिंग बांधली आणि लोढा हाईट्स आणि ती वेगळी आमची एक आमच्या स्वमालकीची एक बिल्डिंग, म्हणजे ती लोढा हाईट्सचा पार्ट नाहीये. आमची शेजारी म्हणजे फक्त त्याला चिटकून आहे. तर वारंवार त्या लोढा हाईट्सचा विषय आला तर तो राठोड परिवाराशी जोडला जातो, माझ्याशी जोडला जातो. मी आज आपल्या नगरकरांना सांगू इच्छितो की लोढा हाईट्सशी माझा कुठलाही संबंध नाही. आणि या नगर शहरात आमच्या वडिलांनी म्हणजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आम्ही अत्यंत छोटी ज्यूसची गाडी व पावभाजीची गाडी उघडली. मग त्या ठिकाणी समाजसेवेचं काम सुरू केलं, हिंदुत्वाचं काम चालू केलं, त्यातून लोकांच्या समस्या दूर केल्या. या नगर शहरात 25 वर्ष अनिल भैया राठोड यांनी शिवसेनेचं काम केलं, हिंदुत्वाचं गोरगरिबांसाठी काम केलं. कधी 2 नंबरचे धंदे आणि याला सहकार्य कधी केलं नाही आणि कधी केलेही नाही. आणि अचानक आज अशा गोष्टी झाल्या की परवा दिवशी एक रेड झाली, त्यातून राष्ट्रवादीचे काही सोडलेले कार्यकर्ते त्यांनी एक प्लॅन केला की आता या राठोडांना कुठे धरता येत नाही, यांचे काय 2 नंबरचे धंदे नाही किंवा कोणत्या गोष्टी धरायचं नाही. तर यांनीच तो प्लॅन केला होता की त्या लोढा हाईट्स मध्ये त्यांचे लोक पाठवायचे, तिकडे जाऊन त्या लोकांना वरती जे कोणी पत्ते खेळत होते त्यांना जाऊन मारहाण केली. त्यांच्याच एक मुलाला आहे ना धरलं आणि त्याला मारून माझं नाव घ्यायला लावलं की सांग त्याला हा कोणाचा क्लब आहे, कोणाचा क्लब आहे. आपल्याला एक सांगू इच्छितो, माझे वडील 25 वर्ष आमदार होते, मंत्री होते. मला काय पत्त्याचे क्लब चालवण्याची गरज नाही. एवढं तर आम्ही एखाद्या वेळेस जर कधी आमच्या देवाने कधी अशी वेळ आणली नाही, पण मी सर्वसाधारण आपली ज्यूसची गाडी उघडेल आमच्या वडिलांची परत एकदा, पण हे 2 नंबरचे धंदे आम्ही करणार नाही. आणि त्यानंतर निलेश लंके साहेब यांच्यासोबत आम्ही नगर शहरातले अवैध धंदे हे बंद व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी उपोषण केले होते आणि नगरचे अवैध धंदे बंद केले होते. त्यामुळं नगर शहरात कोणाच्या पोटात दुखले होते हे नगरकराला माहिती. नगर शहरातले अवैध धंदे हे कोणाचे आहे? बिंगो असो, त्यानंतर काय म्हणतात मटके असो, गुटख्याचे असो, या ठिकाणी प्रत्येक धंदे कोणाचे आहे हे सगळं नगर शहराला माहिती आहे. आणि त्या म्हणजे याच्यावरून मर्डर पण झालेला आहे त्या या अवैध धंदे शोधून दिल्यावरून, आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे नगर शहराला माहिती आहे. आणि जर असं बघितलं गेलं तर नगर शहरातला सगळ्यात पहिला अवैध धंदा हा कुठे चालू होता झाला होता माहिती का आपल्याला? तर तो माईवाडा बस स्टँडला चालू झाला होता. तिकडे कोणाचं तरी हॉटेल होतं व तिकडे किती अवैध धंदे चालू झाले होते आणि ते कोणाचे होते आणि कोणी केले होते. आता हे मला बोलायला लावू नका. नगर शहर फक्त आपल्याला एवढं इच्छितो की माझं नाव म्हणजे एक नगर आमचे वडील गेल्यावर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम मी करत होतो. समाजसेवा करणं, लोकांचे ताबेच्या विरोधात आम्ही उभं राहिलो होतो प्रत्येक ठिकाणी. तर याला कुठंतरी कसं बांधता येईल या दृष्टिकोनातून तो कालचा तो षडयंत्र माझ्या विरोधात केला गेला. आणि ठीक आहे, त्याला त्यांनी म्हटले की तिकडं नाव त्याला वधवायला लावलं की विक्रम राठोडचा क्लब आहे, असं तसं त्याला हाणून मारून वधवायला लावलं. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांनी ते गुन्हा दाखल केला. त्याची FIR ची कॉपी आहे माझ्याकडं. FIR ची कॉपी आहे. या कॉपीमध्ये असं आहे की याच्यात माझं क्लब असलं असतं तर त्याच्यात त्या FIR मध्ये माझं नाव असलं असतं. त्याच्यात 8 जणांचे नाव आहे, 8 जणांचे नाव आहे. त्याच्यात विक्रम राठोडचं नाव का नाहीये? तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे. भाग 1. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. 22/8/2024 रोजी म्हणजे मागच्या महिन्यात मी अर्बन बँकेला पत्र लिहिलं होतं. या पत्रात असं लिहिलं आहे की नगर शहरातले जे लोढा हाईट्स आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, याचा भाडे माझ्याकडे नाहीये आणि हे फक्त राजकीय स्वार्थापोटी मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही त्या लोढा हाईट्सला
जाऊन त्या ते लोडाईट्स पाडा, त्या लोडाईट्सला जाळा, त्याला स्टील लावा, नाही तर विका. हे त्यांचा अर्बन बँकेचा प्रश्न आहे. आणि त्याच्या एक मागच्या वर्षी आमचेच पत्रकार बंधू निलेश आगरकर यांनी त्या लोडाईटची एक्सक्लुझिव्ह बाईट घेतली होती. तिकडल्या व्यापाऱ्यांना सुद्धा विचारलं होतं तिकडे ताबा आहे का, तर कोणीच असं म्हटलं नाही. याचा अर्थ काय आहे की तुम्ही नुसतं स्वार्थापोटी करताय. याचा खुलासा पण मी तुम्हाला अजून एक सांगतो. हे लोडा हाईट्सचं मी एवढंच म्हणतो यार, काय झालं की लोडा हाईट्स हा का करतात. आता माझ्या लक्षात आलंय, या ताबेमार गँगला ही लोडा हाईट्सवर ताबा करायचा आहे. त्यामुळे हे सगळं षडयंत्र चालू आहे. त्या लोडा हाईट्सचं त्यांना आता हे दिसलेलं आहे. आता गावातली कोणती जागा ताबा मारायचा तर लोडा हाईट्स, त्यामुळे लोडा हाईट्सवर येतात. बरं, लोडा हाईट्स ही सार्वजनिक बिल्डिंग आहे. माझ्या नावाची ना त्याच्यावर, तिकडे काय गेट नाही, सार्वजनिक बिल्डिंग आहे, अपूर्ण बिल्डिंग आहे. कोणीही रात्री वरती जाऊ शकतो, काही करू शकतो. ते काय आता या परिसरात तिकडे रात्री काय चालतं ते मला काय माहित राहणार आहे. तर कुठली, समजा तुम्ही एका ठिकाणी राहता आणि तुमच्या आसपास रात्री काही पण खून झाला, अवैध धंदे झाले, उद्या त्या लोडा हाईट्स मध्ये ड्रग्ज धरले गेले, गांजा धरला गेला, बाया धरल्या गेल्या, तिथे माझा विषय राहणार आहे का. तर हे सगळं षडयंत्र आहे. आणि ह्या विरोधात मी त्या ठिकाणी त्यांच्यावर माझ्या पद्धतीने माझे सगळे लिगल ओपिनियन घेऊन त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणारच आहे.